जय गजानन जयतो संस्कृतम. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया किंवा प्रतिक्रिया अशा पद्धतीने घडत असतात की अनेकदा त्याच्या मागची कारण मीमांसा आपल्याला लक्षातही येत नाही. नेमकं का हे होतं याचाही कधी आपण विचार करत नाही. सहजगत्या ज्याला अनायास म्हणतात अशा प्रकारच्या या गोष्टी घडत असतात. कोणत्या? एक उदाहरणाची गोष्ट आपल्याला सांगतो म्हणजे नेमकेपणाने लक्षात येईल. समजा आपण कुठल्या मंदिरामध्ये गेलो किंवा आपल्या घरी एखादी पूजा वगैरे असेल आणि त्या पूजेच्या नंतर स्वाभाविक सगळ्यांना तीर्थ प्रसाद वितरण केल्या जातो. ज्यावेळी तीर्थ आपण हातावर घेतो ना, स्वाभाविक अशी रचना केली की आपले डोळे मिटतात. प्रसाद कोणी हातावर ठेवला की आपला आपोआप डोळे आपले मिटलेले आपल्याला सहजतेने अनुभवता येतील. कधीतरी विचार केलाय का की हे डोळे का मिटत असतील? केवळ भक्तिभावाने एवढाच विषय आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. त्याच्या मागे एक भूमिका अशी आहे की तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलं प्रसाद डोळे मिटूनच घ्यायचा असतो. ती सहज प्रक्रिया आहे. असंख्य वेळा आपण ते पाहत आलो. इतर मोठ्यांचं वर्तन पाहिलं, त्याच्यानुसार आपलं स्वाभाविक वर्तन घडत गेलं. ही देहबोली आपली नकळत अशी साकारत गेली. प्रसाद डोळे मिटूनच आपण घेतो. तो घेताना स्वाभाविक आपले डोळे मिटल्या जातात. पण प्रश्न महत्वाचा आहे की प्रसाद डोळे मिटून का घ्यायचा? ही जी भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे. त्याच्या मागची भारतीय संस्कृतीची सांगण्याची जी कारणमीमांसा आहे ती समजून घेतली पाहिजे. प्रसाद डोळे मिटून घ्यायचा असतो. व्यवस्थित समजून घ्या. याचा अर्थ हातावर पडलेलं काही खाऊन टाकायचं, न पाहता गिळायचं असा त्याचा चुकूनही अर्थ नाहीये. व्यवस्थित पाहूनच खाल्लं पाहिजे. काही नाही खायचंय. त्या प्रसादाच्या सोबत समजा फुलाच्या पाकळ्या वगैरे आल्या तर त्या विनाकारण खायच्या असा त्याचा चुकूनही अर्थ नाहीये. व्यवस्थित समजून घ्या. काय समजून घ्यायचंय? त्यांना सांगायचं काय आहे? प्रसाद डोळे मिटून घ्यायचा याचा अर्थ शांतपणे स्वीकारायचा, मुकाट्याने स्वीकारायचा, न पाहता स्वीकारायचा. आणि न पाहता स्वीकारायचा या वाक्याचा अर्थ असा आहे जे प्राप्त झालं ते मान्य करून मोकळं व्हायचं. याला डोळे मिटून घेणे असं म्हणतात. याचा अर्थ त्याच्यावर विचार नाही करायचा आहे. आपली पंचायत होते, आपण काय करतो? पाहतो, हरकत नाही. आपल्या हातावर काय पडलं हे पाहिलं इथपर्यंतही पंचायत नाही. अडचण पुढची होत असते. शेजारच्या हातावर काय पडलं तेही आपण पाहतो आणि मग खरी गडबड होते. ज्याच्याकरता हे नियम सांगितले ते समजून घ्या. कारण आपल्याला जीवनाची आनंदमय अवस्था समजून घ्यायची आहे. सगळा उपदेश त्याच्याकरता आहे, सगळं चिंतन त्याच्याकरता आहे. सुखी समाधानी आनंदी जीवन कसं प्राप्त करायचं त्याकरता वेगवेगळ्या गुरूंची रचना आहे. त्या गुरूंकडून प्राप्त केलेल्या बोधांची रचना आहे. आणि मग ते सगळं समजून घेताना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आनंदाला अडचण निर्माण कुठे होते, सुखामध्ये कुठे मीठ कालवल्या जातं. त्याचा हिशोब इथे सांगितला. तुमच्या हातावर काय पडलं ते तुम्ही पाहिलं, काही बिघडत नाही. शेजारच्या हातावर काय पडलं ते आपण पाहतो आणि मग चिंतनाचा पुढचा टप्पा सुरू होतो. मला फक्त चिरंजीचे दाणे मिळाले आणि त्याच्या हातावर काजू पडला, बदाम पडला आणि मग आपल्याला दुःख नावाची गोष्ट होते. जीवनामध्ये अनेक लोकांची रचना अशी आहे. आपली नसावी हे सांगण्याकरता मी अनेक म्हटलं कारण त्याच्यातून आपल्याला स्वतःला बाजूला करायचंय. अनेकांची रचना अशी असते त्यांना स्वतःला एखादी गोष्ट न मिळाल्याच्या दुःखापेक्षा ती इतरांना मिळाली याचंच दुःख जास्त असतं. आणि ही जर रचना असेल ना तर तुम्ही आनंदी नाही होऊ शकत, सुखी नाही होऊ शकत. हा भाव समजून घ्यायचा आहे. ज्याला सुखी व्हायचंय त्यांनी कसं जगायचं, बाकी त्यांचं काय चाललंय ते त्यांचं सरू दे त्यांच्या पद्धतीने. मला जर सुखी व्हायचं असेल ना तर इतरांच्या प्राप्तीचा विचार मी नकारात्मक करून उपयोग नाही. त्याला त्याच्या प्रयत्नाने मिळालं, त्याला त्याच्या नशिबाने मिळालं. माझ्या प्रयत्नाने माझ्या नशिबाने मला जे मिळालं ते शांतपणे स्वीकारणे हा जो भाव आहे ना तो समजून घ्यायचा आहे. त्याला म्हणतात प्रसाद डोळे मिटून ग्रहण करणे. ही जी भूमिका आहे, प्राप्त असलेलं जे आहे, मिळालेलं जे आहे त्याला शांतपणे स्वीकारणे ही भूमिका आपल्याला दत्त महाराज सांगू इच्छित आहेत. आणि म्हणून त्यांनी पुढचा गुरु जो केलेला आहे तो अजगर नावाच्या एका प्राण्याला केलेला आहे. म्हणून मजेदार रचना आहे. लक्षात घ्या. आपण पाहतोय आता की हे प्राणी पक्षी प्रतीक रूपात आपल्या समोर त्यांनी ठेवलेले आहेत. त्यांच्या कृतींना समजून घेत असताना त्या माध्यमातून आपल्याला काही बोध करून त्यांना द्यायचा आहे. अर्थात मूळ भागवताचा जो विषय आपण पाहिला
की भागवताच्या 11 स्कंधामध्ये हा संपूर्ण संवाद आलेला आहे. 7, 8 आणि 9 अशा 3 अध्यायांमध्ये आलेला आहे. बरेच श्लोक आहेत तिथे. प्रत्येक श्लोकाचं शब्दशः विवरण करणे आपल्याला वेळेच्या हिशोबात शक्य नाही. आपण त्याच्या मागचा गाभा समजून घेतोय, भूमिका समजून घेतोय, पण जेव्हा आपण मूळ अर्थाला पाहाल तेव्हा आपल्याला त्यातून आणखीन कितीतरी सुंदर सुंदर अर्थ, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावना आपल्या समोर प्रगट होतील. अर्थात त्यासाठी प्रेरित करणे एवढाच या योजनेचा, या उपक्रमाचा उद्देश आहे. पण आपण तेही कधीतरी पाहण्याचा प्रयत्न करू. भगवान दत्तात्रेय महाराज त्या अजगराला गुरु करताना त्यांनी जे शब्द वापरलेत ना, एक एक शब्द शास्त्रकारांनी वापरलेला किती सुंदर असतो, किती विचारपूर्वक वापरलेला असतो, याचा विचार या निमित्ताने आपल्या समोर येईल. ते म्हणतात ग्रासम सुदृष्टम विरसम. 2 शब्द वापरले. ग्रास म्हणजे घास, जो आयुष्यामध्ये प्राप्त झालेला आहे. अजगराकडून काय शिकलो, कसं शिकलो, ते दत्त महाराज सांगतायत. ते म्हणतात ग्रास म्हणजे मिळालेला घास जो आहे, कसा सुदृष्टम, सुंदर दिसणारा, चांगला वाटणारा, आपल्याला आनंद देणारा, अनुकूल प्रकृतीचा असलेला. कारण सुखाची आणि दुःखाची व्याख्या शास्त्रकारांनी अशी केली, अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. तुमच्या स्वतःच्या भावनेला अनुकूल जे असतं त्याला आपण सुख म्हणतो. म्हणून लक्षात घ्या, सुख ही गोष्ट स्थल काल सापेक्षरित्या बदलत असते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर कोणी आपल्यावर थंड पाण्याचा वर्षाव केला तर ती गोष्ट आपल्याला सुखकारक वाटते. पण भर हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी असताना जर अंगावर कोणी पाणी टाकलं तर गमतीने असं म्हटलं जातं की हिवाळ्यात अंगावर थंड पाणी टाकलं तर माणूस गरम होतो. त्यातला गमतीचा भाग सोडून द्या, भाव समजून घ्या काय सांगायचं आहे. की तीच गोष्ट जी उन्हाळ्यात सुखकारक वाटते ती हिवाळ्यात दुःखदायक वाटते. का वाटते? हिवाळ्यामध्ये जे सूर्यकिरण मस्त वाटतात, आरामशीर बसावं वाटतं, ते उन्हाळ्यामध्ये लाही लाही करतात. याचा अर्थ त्यावेळी ते अनुकूल नसतात आणि म्हणून दुःखदायक आहेत. लक्षात घ्या, अनुकूलता आणि प्रतिकूलता हे सुखाचे आणि दुःखाचे निकष आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितले. इथं सांगायचंय सुदृष्टम, याचा अर्थ चांगलं वाटणारं, किंवा विरसम ज्याच्यामध्ये रस नाही अशा प्रकारचं. म्हणजे मुळात ते अन्न जे आहे त्यात रस नाही असा एक अर्थ, किंवा त्या अन्नात आपल्याला रस नाही असं नाहीये की रोजच प्रत्येक पदार्थ तुमच्या पानात येणारा तुम्हाला आवडताच असेल. नसेल ना, कधीतरी न आवडणारा पदार्थ येईल. पण जर तो तयार होऊन आपल्या समोर आलेला आहे, पुन्हा भलेही घेऊ नका, पण आलेल्याचा स्वीकार तर आपल्याला करता आला पाहिजे. सुखाने राहण्याकरता, आनंदी जीवन जगण्याकरता जे नियम आहेत ना, त्यातला हा नियम सांगितला. सुदृष्टम असो की विरसम असो. दुसरं सांगितलं महांतम स्तोकमेव च. एक तर महांत म्हणजे भरपूर मिळेल, किंवा एखाद दिवशी स्तोक म्हणजे मोजकच मिळेल. पुरेसं नाही मिळणार कदाचित, पण मिळतंय ना निदान. ज्यांना काहीच मिळत नाही त्यांच्याकडे पहा. आमचे गुरु महाराज उपदेश करताना फार सुंदर वाक्य सांगायचे. ते म्हणाले, ज्यावेळी आपल्याला दुःख होतंय असं वाटतं त्यावेळा आपल्यापेक्षा खाली पहा, म्हणजे आपल्यापेक्षा अधिक दुःखी लोकांकडे पहा, म्हणजे आपलं दुःख आपल्याला भयानक वाटत नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला फार आनंदाचा उन्माद येण्याची शक्यता असेल तेव्हा आपल्यापेक्षा वर पहा, म्हणजे आपल्यापेक्षा अधिक सुखी असणाऱ्या लोकांकडे पहा, म्हणजे आपला प्रयत्न चालत राहतो. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. ती आपल्याला इथं समजून घ्यायची आहे. ते म्हणतात महांतम म्हणजे कदाचित प्रचंड मिळालं असेल, स्तोक मोजकं मिळालं असेल, यदृच्छया सहजपणे जे प्राप्त झालेलं असेल, मुद्दाम त्यासाठी फार प्रयत्न नाही. कारण अजगर करत नाही. लक्षात घ्या, अजगरामध्ये चित्त्यासारखी, वाघसिंहांसारखी चपळता नाहीये, क्रूरता नाहीये, त्यासाठी असणारे प्रयत्नही फारसे नाही आहेत. शांत जीव आहे, हळूवार सरकणार आहे, फारशी मेहनत करू शकत नाही, फारशी चपळता नाही. पण लक्षात घ्या, तोही कधी उपाशी मरत नाही. ही जी रचना आहे ना दत्त महाराजांना, ती सांगायची आहे. म्हणून ते म्हणतात यदृच्छया एव आपतितम, सहजतेने जे जवळ येऊन पोहोचलेलं आहे तेच ग्रसेत अजगर अक्रिया. त्यातला अक्रिया हा शब्द फार महत्वाचा आहे, की त्यासाठी फार तडफड न करता जे मिळालं ते आपल्या जवळ आलेलं तेवढं खाऊन तो मोकळा होतो आणि त्याच्या भरोशावर तो शांतपणे जगतो. म्हणून जीवनामध्ये जे सहजतेने प्राप्त झालेलं आहे ते स्वीकारावं आणि आरामशीर जीवन जगावं. अर्थात अशा प्रकारचे सगळे उपदेश व्यवस्थित समजून घ्यायचे.
त्यांना जे सांगायचंय ते समजून घ्या, नाही तर याचा नकारात्मक अर्थ निघू शकतो. कोणता? प्रयत्नवादाला विरोध करतायत असा विचित्र अर्थ निघू शकतो. चुकूनही अपेक्षित नाहीये. व्यवस्थित समजून घ्या, भारतीय संस्कृती प्रयत्नवादाचा कुठेही अव्हेर करत नाही. ती प्रयत्नाच्या विरुद्ध कुठेही बोलत नाही. दैव शब्द कितीही वेळा वापरला, नशीब शब्द कितीही वेळा वापरला तरी तो नशीब किंवा दैव शब्द प्रकृतीच्या किंवा ज्याला आपण प्रयत्न म्हणतो त्या प्रयत्नवादाच्या विरोधी नाहीये, हे समजून घ्या. मग का सांगतात तेही समजून घेतलं पाहिजे. कारण इथं त्यांनी सरळ सरळ सांगितलं, जे नशिबाने मिळालं तेवढं मान्य करावं, तेवढ्यावर जगावं. याचा अर्थ बाकी मिळवू नये का? बिलकुल मिळवावं. पण ते मिळवत असताना, प्रयत्न करत असताना जी भूमिका असायला पाहिजे ती भूमिका समजून घ्यायची आहे. कारण जेव्हा एका मर्यादेच्या पलीकडे आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो ना, तेव्हा मी प्रयत्न करतो हा भाव येतो. हे सगळं का समजून घ्यायचंय? पहिल्यांदा आपलं सूत्र जे आहे ते कायम लक्षात ठेवायचं, सुखाच्या समाधानाच्या साठी अडचणीचं आहे. म्हणून या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. कारण सुखी होता येणार नाही, आनंदी होता येणार नाही. आणि मग त्यासाठी ज्या अडचणी आहेत ना, त्या सगळ्या अडचणी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. रचना आपल्या समोर सांगताय की जेव्हा मी प्रयत्न करतो असा विषय असतो ना, तेव्हा त्या अहंकारातून ज्या गोष्टी होतात त्या दोनचा विचार आपल्या समोर त्यांना सांगायचा आहे. आणि मी करतोय असा जेव्हा भाव असेल तेव्हा दोनपैकी एकच गोष्ट होईल. एक तर ती क्रिया सफल होईल किंवा ती क्रिया असफल होईल. कारण तिसरा तर पर्यायच नाहीये. जे काय करत असाल त्यात यश प्राप्त होईल किंवा अपयश प्राप्त होईल. आणि अडचण अशी आहे की या दोन्ही परिस्थितींमध्ये काही गडबडी आहेत. कोणत्या? जसं यश प्राप्त झालं तर माणसाचा अहंकार बळावतो. मी एवढे प्रयत्न केले, मी अशी मेहनत केली, त्याच्यामुळे यश मिळालं, हा त्याला अहंकार निर्माण होतो, जो माणसाला घातक आहे. आणि समजा अपयश आलं तर माणसाच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो. कारण क्रोध ही रचनाच अशी सांगितली की ज्याच्यामध्ये शास्त्रकारांना अपेक्षित आहे तुम्हाला पाहिजे तशी गोष्ट न मिळाल्यानंतर तुमच्या असहाय्य अवस्थेमध्ये जो संताप निर्माण होतो त्यालाच तर क्रोध म्हणतात. म्हणून माणसाला जर यश प्राप्त झालं तर अहंकार बळावतो, तोही घातक आहे. आणि माणसाला अपयश प्राप्त झालं तर त्यामध्ये क्रोध निर्माण होतो, तोही घातक आहे. म्हणून दोन्हीकडून पंचायती आहे. म्हणून काय सांगितलं? जे मिळालं ते भगवंताची कृपा म्हणून शांतपणे स्वीकारायची. किती मजेदार रचना आहे. सगळ्या साधू संतांनी आपल्याला याच भूमिका वेगवेगळ्या शब्दात सांगितल्या. जगद्गुरु तुकोबाराय आठवा किती मजेदार शब्दात सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्यातली लक्षात घ्या, शेवटची ओळ जास्त महत्वाची आहे. दुसरं चरण जे आहे ते जास्त महत्वाचं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे या वाक्यात चुकूनही असा अर्थ नाही की जसं आहे तसंच राहावं, कुठलाच प्रयत्न करू नये, विकास नावाची गोष्टच नसावी, आयुष्यामध्ये प्रगती नसावी, असा त्याचा चुकूनही अर्थ काढू नका. जगद्गुरु तुकोबारायांसारखा अत्यंत प्रयत्नवादी संत असं कधीच म्हणणार नाहीत. लक्षात घ्या, शब्द काय रचना वापरली? ठेविले अनंते तैसेची राहावे. भगवंताच्या कृपेने जे मिळालंय ना ते शांतपणे स्वीकारावं. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, प्रयत्नाच्या नादामध्ये, प्रगतीच्या नादामध्ये, विकासाच्या नादामध्ये जर ते समाधान गमावलेलं असेल तर हा जो व्यवसाय आहे, या काय मिळवायचं काय सोडायचं, तर हा तोट्याचा व्यवसाय. लक्षात घ्या, कारण समाधानाची जर त्याच्याबद्दल आपल्याला देणगी द्यावी लागणार असेल, समाधान सोडावं लागणार असेल, त्याचा त्याग होणार असेल तर केलेली प्रगती निरर्थक आहे. कारण शेवटी प्रगतीतून समाधान मिळवायचंय हा उद्देश व्यवस्थित समजून घेतला ना की मग हे सगळे वाक्य आपल्याला लक्षात येतात. आणि म्हणून अत्यंत सुंदर वाक्य शास्त्रकारांनी सांगितलं, हिंदी भाषेतलं वाक्य आहे, प्राप्त ही पर्याप्त है. जे मिळालेलं आहे ते पुरेसं आहे असं समजायचं. पुढच्या गोष्टीसाठी प्रयत्न नक्की करायचे, पण भगवंताच्या कृपेने जे मिळालंय ते शांतपणे स्वीकारायचं आणि तो उपाशी राहू देत नाही याच्यावर विश्वास ठेवायचा. शास्त्रकारांनी आपल्याकडे काव्यकारांनी रचना सांगितली, ज्याने दिल्या तर चोची देईल तोची चारा.
जर त्यांनी चोच दिलेली आहे ना तर खायला देणारच आहे. तुमचा माझा अनुभव आहे. आपण पाहत नाही व्यवस्थित. ज्या क्षणी आपण जन्माला आलो त्या क्षणी मातेला निसर्गाने भगवंतानी दूध निर्माण करून दिलेलं होतं. याचा अर्थ तुमच्या माझ्या उदरनिर्वाहाची काळजी भगवान घेत आहे, निसर्ग घेत आहे. आपला विश्वास नाहीये म्हणून सगळे पंचायती आहेत. आपण त्याच्या विरोधी जायचा प्रयत्न करतो. अजगराकडून मी शिकलो, दत्त महाराज सांगतात की जे मिळालं त्याच्या सुखाने राहायचं आणि आनंदाने आपलं जीवन चालवायचं. आनंदी होण्यासाठी, सुखी होण्यासाठी हाच मार्ग आहे हे दत्त महाराज अजगराकडून शिकले. बाकीचे गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.